अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी क्षुल्लक कारणावरून अनेकांना बेदम रिंगण करून मारहाण केली। कोणीही तक्रार केली नाही। तक्रार केली तरी तक्रारीचा निपटारा कसा करायचा अधिष्ठाता कार्यालयाला चांगलेच ठाऊक असल्याने ज्यांनी तक्रारी केल्या त्यांचा निपटारा यापूर्वी अधिष्ठाता कार्यालयाने केला आहे। कालच्या घटनेत एका ऑटो चालकाला सुरक्षा रक्षक रस्त्याने मारहाण करत नेत होते। तेवढ्यात इस्माईल गवळी यांना त्या ऑटो चालकाने हाक मारली। मला विनाकारण सुरक्षा रक्षक मारहाण करत असल्याचे तो म्हणाला। म्हणून ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांनी सुद्धा सुरक्षा रक्षकांना विनंती करत होते, मात्र त्यांनी ऐकले नाही। एका सुरक्षा रक्षकाने विचारणा केली त्यावेळी गवळी म्हणाले, मी वकील आहे। म्हणताच सर्व सुरक्षा रक्षकाने इस्माईल गवळीवर तुटून पडले। त्यांना मारहाण होत असल्याचे पाहून MIMचे रमेश सर सोडवायला गेले। रमेश सर यांना सुद्धा सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली। एवढेच नाही तर कारनामा मोबाईलमध्ये शूटिंग करणाऱ्या पवारला सुद्धा सोडले नाही। घटनेची माहिती मिळताच शहरातील राजकीय सामाजिक संघटना पक्षाचे पदाधिकारी धावत आले। उपचार घेतल्यानंतर ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांचा पोलिसांनी जबाब घेऊन गुन्हा नोंद केल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून जखमी ॲडव्होकेट इस्माईल गवळीवर सुद्धा गुन्हा दाखल केला। बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेतली। अंबाजोगाई वकील संघाने बैठक घेऊन निर्णय घेतला, कार्यवाही दोषीवर करावी, तर वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने वकील संघाने आज उपजिल्हाधिकारी व पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सुरक्षा रक्षकाविरुद्ध कलम 109 BNS वाढवावे अशी विनंती करण्यात आली आहे। यासोबतच अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष पापा मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, अमर देशमुख, राजेश वावळे, सुनील जगताप, भीमराव सरवदे, गोविंद मस्के, अशोक पालके, महेंद्र निकाळजेसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला व ॲडव्होकेट इस्माईल गवळी, रमेश सर यांसह इतरांवर लावलेले कलम रद्द करावे अशी मागणी केली। या इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले। यावेळी राजकीय सामाजिक संघटनेचे नेते कार्यकर्ते, उपनगराध्यक्ष दिनेश भराटियासह सर्व नगरसेवकासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। मोर्चा सदर बाजार नाक्यावरून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला व उपजिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन निवेदन दिले। यावेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्रमुख नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट इस्माईल चौधरी गवळी यांना BSFच्या जवानांनी म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी अमानुषपणे मारहाण केली। त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणाऱ्या 4-5 लोकांनाही मारहाण केली। कायद्याच्या दृष्टीने त्यांना ती मारहाण करता येत नाही, संविधानिकदृष्ट्या त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि उलट आज या ठिकाणी त्यांच्यावरच 353चा गुन्हा दाखल करून शासकीय कामात अडथळा असे खोटे गुन्हे दाखल केलेत, ते रद्द करण्यात यावे आणि मेडिकल कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने हे दादागिरी करतायत हे सर्व सुरक्षा रक्षक यांच्यावर कडक कारवाई करून निलंबित करावं, यासाठी आज आम्ही सर्वपक्षीय निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावर जर कारवाई नाही झाली तर अनेक तीव्र आंदोलन करण्यात। स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांच्यावर जे त्या ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ अंबाजोगाईच्या सर्व पक्षीय या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाच्या प्रमुख मागण्या होत्या की जे कुणी MSFचे जे जवान आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना अधिकार नसताना जो लाठीचार्ज केला, अमानुषपणे त्यांनी जी मारहाण केली त्यांना त्या ठिकाणी तात्काळ बडतर्फ केलं पाहिजे। तसेच या ठिकाणी जे सोडवायला गेलेले नागरिक होते, इतर नागरिक होते, त्यांच्यावर त्या ठिकाणी 353 सारखा गुन्हा या ठिकाणी नोंदवलेला तो त्या ठिकाणी मागं घेण्यात यावा आणि त्याची निपक्षपाती या ठिकाणी चौकशी करून दोषीवर त्या ठिकाणी कडक कारवाई झाली पाहिजे, या मागणीचं निवेदन आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय यांना कार्यालयाला देण्यात आलेलं आहे। जर याबाबत योग्य ते कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन अंबाजोगाईकर आणि सर्व पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात। आज यहाँ पर हम तमाम लोग जमा होकर, तमाम पार्टियों के लोग और जो सोशल वर्कर है सब लोग जमा होकर यहाँ पर निवेदन देने आए हम लोग SDM कार्यालय में। अफसोस की बात यह है कि SDM खुद यहाँ पर हाजिर नहीं है लेने के लिए। हमारी दाद सुनने के लिए SDM नहीं, तहसीलदार नहीं, नायब तहसीलदार को भेजा गया। बहरहाल ये तो पहली अफसोस की बात है। दूसरी बात यह है कि बिना सोचे समझे उठा के मार कूट कर देना, ये कौन से संविधान में है, कहाँ लिखा हुआ है, क्या है मालूम नहीं। और जो कलम लगाए गए हैं वो जो आर्टिकल है वो कामकाज रोकने पर लगाए जाते हैं, सरकारी कामकाज में अड़थड़ा निर्माण करने पर।
और वही कलम जो आदमी छुड़ाने जा रहा है उसी पर लगा रहे हैं और उनको दोषी बना रहे हैं। एक वकील जैसा आदमी जिसको सब नॉलेज है कि वो क्या करता है, वो जिम्मेदार नागरिक है यहाँ का, उसके ऊपर ऐसे आरोप मढ़ देना और अपने आप को बचा लेना, ये प्रशासन को भी अच्छा नहीं, के लिए भी अच्छा नहीं है। और इससे जो वातावरण शहर का खराब हो रहा है, इसके अंदर कोई जात और भेद का नहीं है, पूरे लोग, हिंदू मुसलमान सारे लोग, दलित सब मिलके इसका विरोध कर रहे हैं। तो सोचना चाहिए कि भाई ये इस किस्म की हरकत क्यों हो रही है, प्रशासन ने उस पर कार्रवाई करना चाहिए और गवर्नमेंट ने उसके ऊपर ध्यान देना चाहिए। यहाँ के जो मुख्य लोग हैं वो नहीं आए, मुझे अफसोस है उस बात का, उन्होंने भी आना चाहिए था कि किसी पे जुल्म हो रहा है, वो बैठ के वहाँ से कुछ तमाशा कर रहे हैं, तो इसमें कोई मज़ा नहीं है। तो ये इन तमाम चीज़ों का निषेध करने हम सब यहाँ जमा हुए। हम चाहते हैं कि ये बात को आगे पहुँचाया जाए और अगर ये नहीं होगा तो इससे और ज़्यादा तेज़ तरीके का आंदोलन हम करेंगे। ये आज इस बात का हम आपके सामने इजहार करें। शुक्रिया।